जंगलातील शहाणा वाघ. एकदा एका घनदाट जंगलात राजा वाघ राहत होता. तो फार ताकदवान होता, पण त्याचबरोबर तो उद्धट आणि गर्विष्ठ होता. जंगलातील सगळे प्राणी त्याला घाबरत असत. एक दिवस वाघाला वाटले, मी इतका बलवान आहे, मग मला कुणाचीच गरज नाही. त्याच दिवशी जंगलात भीषण आग लागली. सगळे प्राणी इकडे तिकडे पळू लागले. वाघही आग टाळण्यासाठी धावू लागला, पण तो एका खोल खड्ड्यात पडला. तो खूप ओरडला, मला वाचवा, मला वाचवा. तेव्हा एक छोटा ससा तिथे आला. वाघाला पाहून तो घाबरला, पण त्याला दया आली. सशाने इतर प्राण्यांना बोलावले. सगळ्यांनी मिळून वाघाला खड्ड्यातून बाहेर काढले. वाघाला तेव्हा कळाले की ताकद असूनही एकट्याने काहीच होत नाही. त्याने सगळ्यांची माफी मागितली आणि म्हणाला, आजपासून मी सगळ्यांशी मैत्रीने वागेल. त्या दिवसापासून जंगलात शांती आणि एकता नांदू लागली. या गोष्टीचे तात्पर्य एवढेच आहे की गर्व करू नये आणि प्रत्येकाची कधी ना कधी गरज ही आपल्याला लागतच असते. तर कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार.